स्वामी समर्थ मंडळी. तर आजचा व्लॉग तुम्हाला समजलाच असेल थंबनेल वरून. तर आज आम्ही घेतल्यात आता वलकुंद्या करायला. वलकुंद्या हे कोणाकोणाला माहिती आहेत त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्याकडे काय बोलतात हे पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि यांची कशी प्रोसेस असते, कसा काय करतात तो सगळा मी तुम्हाला दाखवणार आहे व्लॉगमध्ये. तर असंच आमच्यासोबत कंटिन्यू राहा. वलकुंद्या एवढ्या आहेत. याच्या आधी म्हणजे भरपूर होत्या, आम्ही एकदा मागे बनवल्या. मम्मी अशाच कधी बनवलेल्या, मागची एकादशी होऊन गेली ना त्याला बनवलेल्या मम्मीनी. आणि बघा अशा या सोलून, काय सोलून पण करतात, काय एक हा राहिलेले आता आषाढीसाठी. आणि म्हणजे आता कोणाकडं आषाढीसाठी बनवतात नाही बनवतात माहित नाही, पण आमच्या इकडं तर म्हणजे अशी बरीचशी लोक आषाढीसाठी वलकुंद्या उपवासाला खाण्यासाठी बनवतातच. म्हणजे अशी बरीचशी, आता इकडं बऱ्याचशा गावांच्या तर आषाढीसाठी बनवतातच ना. आणि आम्ही असे आता सोलून आणतातच हा. आणि अशा या आम्ही आता सोलून घेऊन मग बनवू. मग याच्यासाठी काय काय लागतं, कशी कशी प्रोसेस आहे ती तुम्हाला मी दाखवते. हे बघा अशा आम्ही केलेत. इथे मम्मीने घेतलंय करायला. दाखवले इकडं बघा रिन्सीने काय काम करून ठेवलं. आणि आता हिचा लागला तर काढ आता. कसा निघाला तर तुलाच माहित, तुने कसा टाकला. हा जा ठेव, जा तिकडं. आता आमचे एवढे करून झालेत, छोटे छोटेच ते बारीक आहे. हा हे वलकुंदच बारीक होत. आता आमचे इथे काम चालू आहेत. लय डेंजर असं हात लय आमचं बघा कसा कसा हात झाला बघा. तर मम्मीने आता ठेवलाय. हात दाखव, नाही तुझा तोंड दाखवी. बघा वलकुंद्या कमी पण घाण जास्त. यांचा कामच असा, हे कमी ना घाण जास्त ना. दीदीला आमच्या फसवली. काय देऊ ही दीदीला आमच्या फसवली. वरती मोठ्या ठेवल्या त्या आम्ही आधी घेतल्या कापून ना, आतमध्ये बारीक बारीक. आता या एवढ्याच झालेत. उद्याच्या एक उपवासाचं नाव म्हणून सुटल्या बाद झाल्या. आता त्यांची प्रोसेस दाखवते. का पहिले राखाडी घ्यायची, आपली चुलीतली राखाडी घ्यायची आणि या वलकुंद्या कापलेल्या त्याच्यात टाकायच्या. आणि हा आपट्याचा पाला आहे. हा आपट्याचा पाला हा पण त्याच्यात टाकायचा. त्याच्यामुळे राखाडी आणि आपट्याच्या पानामुळे कडू नाही होत म्हणून ते असं एक करायचं. हे बघा अशा मिक्स करायच्या दोन्ही जा. पप्पांचा फोन आलाय. दिसतंय बघून घेतो. दिसते पप्पांचा फोन आलाय मम्मीला. खारी घेऊ का बटर घेऊ विचारायला. दोन्ही जा मग ते काय राहत नाही. खारी आणा ना मला. खारी पाहिजे खारी. मला तो फिनेल आणा ना. तो वापर नको घरी राहू दे. तो म्हणा ना दुसरं. आम्ही वापरला तो. वापरलाय म्हणून नाही. वापरलाय म्हणून नाही. पाला हा पाला असा टाकून घेतला. आता त्या कमी आहेत ना म्हणून आम्ही छोट्या टोपातच घेतलाय. काय बोलता. अशा खाली मम्मीने आपट्याचा पाला टाकला आणि त्याच्यामध्ये राखाडी लावलेली या वलकुंद्या. या अशाच बनवायच्या असतात. म्हणजे असं कोणाला काय वाटलं तर. आणि अशाच बनवायच्या असतात, त्याच्यामुळं कडू नाही होत. हा काय कोणाकडं वेगळी पद्धत असतं. म्हणजे अशी काही कमी आहे करतात ना. आपली आता कशी हा आपली अशी माझी पद्धत पद्धत अशी आहे. दुसऱ्यांची काय माहित नाही. हा मम्मी तर आमची अशी करतो. करुणा पण कडू नाही होतं. मागच्या वेळेस केलं त्या आता कसल्या भारी झालत्या. आणि इथं कलशीमध्ये पाणी ठेवलाय तापत, कारण त्यांना थोडा गरम पाणी टाकला. मम्मी काय मम्मी
गरम पाणी टाकलं का चांगले आणि उतरलं तर काय गरम पाणी चांगले होतात. गरम पाण्यात चांगल्या होतात आणि तो काय पाणी उतून का उतून द्यायचं गरम पाणी करायला. पहिला पाणी टाकलेला उतून द्यायचा. त्याच्यात टाकलं ना वरतून द्या तर नंतर तो पाणी वतात आता उतला का मग दुसरा परत टाकायचा तापट ठेवायचा. हा आणि आता गरम पाणी करून ठेवलाय आणि ही चूल आहे ना हिच्याशी म्हणजे आम्ही एकदम असे म्हणजे आता काय सांगू एकदम आमच्या एकदम भावना जुडलेल्या आहेत त्या चुलीशी. कारण ही चूल आमच्या मामांच्या आईने आणलेली आहे. ही कधीशी होती आता पाहुणीनं मम्मीने तिला थोडा कलर करून असं कसं टिपकं पाडलं. दीदी पण होती का? दीदी पण होती, नाही तर दीदीला राग यायचा. या चुलीशी म्हणजे आमचा एक असा आहे. तर थोडेसेच आहेत जास्त नाही बघा. झाल्या पण घाण जास्त झाली मम्मी त्या झाल्या कमी अशी वरती राखाडी. मीठ कधी मीठ नंतर शिजले. आता यांचा असा 2-3 वेळा पाणी चेंज करायचा. मग तेव्हा त्यांचा म्हणजे तो कडू पाणी निघलेला असतो तो म्हणजे हे झालेला असतो तो निघून जातं. सो 2-3 वेळा पाणी काढीत राहायचा. तो ढकल आतमध्ये नारळाचं ते आतमध्ये ढकलायचं. हा अरे शक्तिमान नको. ए गरम मी आईला आहे काय डायरेक्ट हात घालत असते ना हसण्याच्या ह्याच्यान पाडशील. इथं चहा ठेवायला पाहिजे नाही बघ. आम्हाला आई द्यायची कोरा चहा आणि पप्पा द्यायचं आहे काय खारी आणि बटर हा पाठवून द्यायचं. आता ती मजा नाही राहिली मामांची तर आमची. आई गेली बोल सगळा चमचा. तर असं आहे काय. तर आता यांना होऊन द्यायचे. एकदा पाणी उतला का मग नंतर तो पाणी काढायचा आणि परत हे करायचा. असा मम्मी किती वेळा करायचा? 4 वेळा करतात. मग 5 वेळेला गार पाणी टाकत. हा आणि मीठ कधी मीठ किती वेळा बारीला टाकायचं? 5 वेळा. आता 4 पाणी बदललं का नंतर मीठ टाकायचा गार पाणी होता मग ठेवायचं सकाळची गाडी काढत. हा आणि मग सकाळी खाण्यासाठी वलकुंद्या रेडी होतात. याच्यावरशी पाहून मम्मी पडलेली. मम्मी आणि पाहू याच्यावरशी पडलेली. मी आणि पाहू अशा तिथं बसलेल्या दोघी जणी भाकरी झाल्या ना. आता मी सांगता पाडायचो भाकरी झाल्या आणि मम्मी आणि पाहू अशीच निवांत बसलेली. पियू कुठं होता मम्मी? पियू कुठं होता? खाली होता. आणि मम्मी आणि पाहू अशीच बसलेल्या आणि एक बाजूशी पालच तुटलं वेल्डिंग निघली आणि मग या आधी उठले आणि या दोघी उठल्या आणि पहिले ते समोर बिल्डिंग आहे ना तिथं समोर बिल्डिंग आहे तिथंशी एक ती बाई राहायची. ती नेहमी किचनच्या खिडकीत असायची ना. उठले आणि पहिले त्या बाईला बघत होते. पहिले त्या बाईला बघत होते ती बघत का नाही. एवढे त्याने जेव्हा जेव्हा आमचा विषय निघतो तेव्हा आम्ही एवढ्याच असतो. पण आम्हाला आमच्या दिले अजून एक येत होती तिकडे दिला आता मम्मीने. पहिले असे टोपा बनवत ना मी हंड्यांची. नीट तशी नाही कशी नाचवते भवर घेऊन जाऊ तू. अशी नाचत ती अशी तू अशी पाय करून नाचत नाही का तू अशी टाळ्या वाजत अशी पाव अशी पकड. हे बघ तू नाही अशी नाचत. हा
मग अरे देव माझं पाचकट. मग तू पण तशी हा बरोबर. मग तू पण हा दाखव नाचून. नाही आता पण याला खाली बसून ठेवलेली बहुतेक. हा दाखव अशी. पाणी उतून जाते बघा. दिसत असेल थोडा थोडा. हा असा पाणी उतायला लागला ना तर मग त्याचं पाणी काढून घ्यायचं. आता मम्मी कधी थोडा वेळ अजून एक करत ठेवायचं, उतून द्यायचं आणि मग नंतर हा पाणी चेंज करायचं ना. हा पहिला पाणी मग नंतर असं आणखी 3 वेळा होईल. म्हणजे एकूण 4 वेळा अशा वाऱ्या करायच्या आणि चौथ्या बारीला मीठ टाकतं ना. चौथ्या बारीला मीठ आणि नंतर तो पाणी काढून मग थंड पाणी ठेवायचं मग सकाळची डायरेक्ट. हा आमच्या मम्मीची पद्धत तर ही आहे. हा पण भारी होतात. तुम्ही करून बघा भारी होतात. तुमची पद्धत कशी आहे ती पण मला कमेंट मध्ये सांगा. कमेंट करत नाही तुम्ही, कमेंट नक्की करा यावेळेस. हे बघा असं भरपूर पाणी उतून जाईल. असं भरपूर पाणी उतून जायचं. जमलं. हा बघा असा पाणी हा हे करायचा, चेंज करून घ्यायचा, काढून घ्यायचं. आणि नंतर स्वच्छ धुवून ठेवायचा खायच्या टाइमला. म्हणजे आता या आम्ही उद्या खाणार, आज अशी प्रोसेस करून ठेवायची आणि नंतर त्या थंड पाण्यात त्या रात्रभर ठेवायच्या आणि उद्या सकाळी खायला रेडी. आणि खायच्या टायमाला त्याच पाण्यात अशा स्वच्छ धुवून म्हणजे राखाडीची जेणेकरून कच नाही तोंडाला लागणार अशी धुवून काढून वेगळ्या ताटात ठेवायच्या. काही खातावेळी गरम पाणी पण टाकतात ना मम्मी. गरम पाणी गार पाणी पण. हे बघा आता असं हा परत आम्ही पाणी टाकून आता ठेवलंय. परत एक कळशी भरून अजून एक आता कलशी अशी मम्मी भरून ठेवेल गरम पाणी. आणि गरम पाणी केलं तर म्हणजे असं टाइम नाही लागत, पटकन पाण्याला उकल येतंय. आधी गरम पाणी करून ठेवलं तर नाही तर पहिल्यापासून ती सगळी प्रोसेस असं होतंय. त्याच्यामुळे मम्मीने ही आयडिया काढली. तुम्हीच मम्मी ही आयडिया केली का? नाही मम्मीच्या आईने बघून आईने आमच्या मम्मीला, मम्मीचं आमच्या 7वीत असताना लग्न झालं. मुलं आमच्या मम्मीला एवढा काही येत पण नव्हता, पण आईने हळूहळू येऊन अशा काही काही गोष्टी मम्मीला शिकवल्या. हळूहळू आमची मम्मी शिकली. आता आमची मम्मी सगळा करतं. हॅलो महाबलेश्वरला आता या असं ठेवल्या. आता मम्मी येईल थोड्या वेळात हे करायला, पाणी चेंज करायला. आणि आता आम्ही चाललो खाली. मी जाईन चहा, मम्मी आता चहा ठेवील, मी जाईल शॉपवर आणि पाहू लागेल तिच्या कामाला म्हणजे आरी वर्कला. तिचा ID मी खाली मेन्शन करील. या झाल्या का रात्री थंड पाण्यामध्ये जसं सांगितलं मी आधी तसा काढून ठेवील. आणि टोप खाली घेऊन येशील का? सकाळी खाली घेऊन येईल. आता आमच्या टेरेसवरती आहे चूल आणि मम्मी मग नंतर तो टोप सकाळी खाली घेऊन येईल. आणि मग नंतर सर्व रेडी झाल्यावरती दाखवते मी उद्याचा तुम्हाला नंतर. आमच्या आत्या सालन ही आमची बाली आत्या आणि आमची मोठी काली अक्का. ती गोरी आहे पण आम्ही तिला काली अक्काच बोलतो. मस्त दिसतात दोघी पण. अरे मामा पण आहे का? मामा बरे आहेत ना? हा का? आम्ही चाललो घरी का तर तुम्हाला दाखवायचं होतं आता वैकुंठ्या कशा चालल्या त्या. आम्हाला जरा जास्तच उशीर झाला. उठलो पण उशिरा. फ्रान्सीला पण आज शनिवार म्हणून सुट्टी. तर आता दाखवते घरी गेल्यावर. आलो आता आम्ही घरी. बघू आता या काय करतो. नमस्कार. नमस्कार का नमस्कार आता आ सांगा जरी का काय? अरे लादी पुसले वाटतं. कुठे आलो सगळं उरकून बही मस्त दिसत. बघा आता या अशा झालेत रेडी. आता यांना अशा फक्त धुवून काय कुठं
हे का या अशा रेडी होतात हा नंतर आणि अशा टेस्टी लागतात. आकांच्या आईने ना आकांच्या आईने भेट दिले या आईने का आईला अशा पाण्यात काढून ठेवतात. बघा, किती मस्त तर मस्त झालेत. कडू नाही ना काय नाही भारी. या पाण्यातल्या पेक्षा आहेत ना ह्या पाण्यातल्या जास्त भारी लागतात. टेस्टी एकदम. हे बघा. तुम्हाला आपला आता हा वलकुंद्याचा व्लॉग कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.